नमस्कार मित्रांनो, शिवाय अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. पोलीस भरती बॅच यामध्ये आपण पोलीस भरतीच्या 2023च्या प्रश्नपत्रिकेंची संरचना कशी राहिलेली आहे, विशेष करून आजचा जो पेपर चर्चे करणार आहोत तो असेल ठाणे पोलीस भरती 2023चा. याच्यामध्ये प्रश्नांची रचना, गुणवत्ता कशी राहिलेली आहे, त्याचप्रमाणे संख्या कोणत्या विषयाची किती होती, प्रामुख्याने कुठं आपल्याला फोकस केला पाहिजे, याची अंदाज येण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्याकरता तो संपूर्ण पाहावा ही नम्र विनंती. तत्पूर्वी माझा अल्पपरिचय करून देतो. मी विशाल रमेशचंद्र पवार, इलेक्ट्रिकल इंजिनियर, MBA HR आणि BA इंग्लिश लिटरेचरचं शिक्षण घेतलेलं आहे. फॅकल्टी म्हणून MPSC UPSCसाठी इंडियन इकॉनॉमी, इंडियन पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स याच्यामध्ये अभ्यास आहे आणि तो शिकवलेला आहे. हा अनुभव 9 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा आहे आणि सोबत अभ्यास समुपदेशक म्हणजे स्टडी काउन्सिलर म्हणूनही मी जबाबदारी पार पाडलेली आहे किंवा पार पाडत आहे. या दरम्यान माझं स्वतःचं अचिव्हमेंट्स, परीक्षा पास किंवा निवड झालेली होती, सिलेक्शन झालेलं होतं MSCBमध्ये इंजिनियर म्हणून, असिस्टंट बँक ऑफिसर म्हणून आणि ट्रेझरी ऑफिस मुंबई येथे. मला जर फॉलो करायचं असेल सोशल मीडियावर तर MPSC विथ विशाल हे माझं फेसबुक पेज आहे आणि सोबतच यूट्यूब आणि इंस्टाग्रामला शिवाय अकॅडमी म्हणून अकाउंट आहे, ते देखील तुम्ही फॉलो करू शकतात. ओके, आता बघा मित्रांनो, आता आपल्याला आजची चर्चा कशावर अनुषंगाने आहे तर पोलीस भरतीच्या अनुषंगाने आहे. पोलीस भरतीचे येत्या लक्षात PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कोणते आपण डिस्कस करणार आहोत. ठाण्याचे. कोणत्या वर्षीची? 2023. आता याच्यामध्ये पहिला मुद्दा आपला जो चर्चेचा असणार आहे तो म्हणजे प्रश्नसंख्या. का गरजेची आहे? कारण की त्याच्यावरून समजेल की विषयांचं स्वरूप कसं आपल्याला फोकस ठेवावं लागेल, कोणत्या विषयाला जास्त महत्त्व द्यावं लागेल. त्यासोबत गुणवत्ता येत्या लक्षात. प्रश्नांची गुणवत्ता कशी आहे म्हणजे त्याची क्वालिटी कशी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल किंवा कशी मदत करू शकते याबद्दल आपण आज थोडक्यात या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. ठाण्याचा हा पेपर आहे. आता पहिल्यांदा आपण क्वांटिटीबद्दल बोलू. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात झालेली आहे, ते दिसत आहे आपल्याला. विज्ञान म्हणजे सायन्स या विषयापासून. आता पहिल्या प्रश्नापासून तर तुम्हाला दिसेल जवळपास येते लक्षात की 21व्या प्रश्नापर्यंत आपल्याला विज्ञानाचे प्रश्न आहेत. म्हणजे विज्ञानाचे प्रश्न किती ते किती झाले? 1 ते 20. ओके, आता 21व्या प्रश्नापासून तुमचा कोणते भाग सुरू झालेले आहेत तर बघा, वाक्याचा प्रकार म्हणजे हा मराठी व्याकरणाचा भाग सुरू येत आहे लक्षात. मराठी व्याकरणाचा भाग. आता मराठी व्याकरणाचे प्रश्न ठाण्याला किती विचारलेले होते क्वांटिटीच्या बेसवर? 20पासून जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसेल 21 ते 35 म्हणजे जवळपास 15 प्रश्न. 20 प्रश्न कसले झालेत? विज्ञान. 15 प्रश्न कसले झालेत? मराठी. 20 अधिक 15 किती झालेत तर 35. म्हणजे 1/3 म्हणजे 1/3 प्रश्नपत्रिका तुमची फक्त ठाणे पोलीस भरतीसाठी कशामध्ये सेट केलेली होती? ज्याने प्रश्नपत्रिका विज्ञान आणि मराठीमध्ये. मध्ये त्यांनी 5 प्रश्न गणिताचे टाकले, गणित आणि बुद्धिमत्तेचे, आणि विशेष करून बुद्धिमत्तेचे आहेत 5 प्रश्न. 36, 37, 38, 39, 40 येते लक्षात. 35 ते 40 हे 5 प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तेचे टाकण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजे ते 5 झाले. आता पुढे बघा चालू घडामोडीचे किती आहेत. 41पासून ते प्रश्न सुरू होत आहेत. ठीक आहे, मग पुरस्कार वगैरे काय काय त्यांनी विचारलेलं आहे ते तुम्ही नंतर वैयक्तिक बघू शकतात प्रश्नपत्रिका मिळवून.
येते लक्षात, किंवा हा व्हिडिओ थोडा पॉज करून बघितला तर तुम्हाला प्रश्नही वाचता येतील. ओके, 45व्या प्रश्नापासून होतो का? ओके, 41व्या प्रश्नापासून आपल्याला ते प्रश्न आहेत. 41वा प्रश्न, ठीक आहे. चालू घडामोडी तुम्ही विसरून गेलो होतो म्हणून परत बघितला. 41व्या प्रश्नापासून चला पुढं कुठपर्यंत आहेत तर ते आपल्याला बघायचं आहे. 41 ते 60, 41 ते 60व्या प्रश्नापर्यंत, म्हणजे पुन्हा 20 प्रश्न हे फक्त चालू घडामोडी. ओके, आता बघा काय झालं. 20 प्रश्न फक्त विज्ञान, 15 प्रश्न मराठी, 5 प्रश्न बुद्धिमत्ता. ओके, आणि आता 20 प्रश्न फक्त चालू घडामोडी. 40, 50 आणि 10, 60. 50% जास्त पेपर तर या 3च विषयांनी सेट करून टाकला तुमचा. विज्ञान, मराठी आणि चालू घडामोडी. येते लक्षात. त्याच्यानंतर 60 प्रश्नापासून भारतीय संसदेत हिंदू विवाह कायदा कधी आला, प्लासी बक्सरच्या युद्धाचा संदर्भ, ग्रामगीता कोणी लिहिली, राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष शरद गांधी. म्हणजे हे इतिहासाचे प्रश्न येतं, प्युअर इतिहासाचे. इतिहास आणि पॉलिटी मिक्स आहेत. त्याच्यासोबत काही भूगोलाचे पण प्रश्न, नाथसागर धरण कोणत्या ह्याच्यात आहे. म्हणजे आता बघा, हा प्रश्न कुठून सुरू झालेला आहे ते बघा. 61व्या प्रश्नापासून तुम्हाला दिसतंय की प्रश्न 61 ते 80. किती 61 ते 80 म्हणजे 20 प्रश्न. मात्र हे 20 प्रश्न एकाच विषयाचे नाहीत. त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास आहे, हिस्ट्री, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, पंचायती राज आहे, लोकल बोर्ड बॉडीज ज्याला पंचायती राज म्हणतात. म्हणजे 1, 2, 3, 4 विषय मिळून 20 प्रश्न. 60 ते झाले, आता हे 20 म्हणजे 80 प्रश्न झालेत टोटल. 80व्या प्रश्नापर्यंत तुमचं विभागणी कशी राहिलेली आहे मित्रांनो. 80व्या प्रश्नापर्यंत जर आपण विभागणी बघितली तर विभागणी कशी राहिलेली आहे. तर सर्वात प्रथम आपण जे बघितलं, विज्ञान 20, मराठी 15, बुद्धिमत्ता 5, चालू घडामोडी 20. येत्या लक्षात. त्यासोबत आता आपण बघितलं इतिहास वगैरे, हे सगळे मिळून प्रश्न किती, ते पण 20. म्हणजे 4 विषय मिळून 20. म्हणजे 20, 40, 50, 60 आणि 20, 80 इथपर्यंत झाले. आता पुढे परत 20 प्रश्न जे आहेत ते गणिताच्या संदर्भातले आहे. येते लक्षात. गणित आणि बुद्धिमत्ता संदर्भातले आहेत. कळालं. गणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भात तुम्हाला हे प्रश्न आहे. तर गणित प्लस बुद्धिमत्तेचे पुढचे 20 असे टोटल झाले तुमचे 100 प्रश्न. मग या ठिकाणी तुम्हाला काय कशावर फोकस करायचा आहे. गणित बुद्धिमत्ता तर करायची आहे, त्याला तडजोड करता येणार नाही. मात्र हे जे की विषय आहेत, विज्ञान, मराठी, चालू घडामोडी, याला तुम्हाला दैनिक हिच्यामध्ये महत्त्व द्यावंच लागेल. येतं लक्षात. कारण की त्याशिवाय पर्याय नाही. आपण असं म्हणून चालणार नाही की अरे गणित बुद्धिमत्ता करतोय मात्र माझा इतिहास चांगला आहे, माझं भूगोलच चांगला आहे. अरे बाबा, पण ते इतिहास भूगोलाचे प्रश्न एकूणातल्या 20 प्रश्नांमध्ये येत आहेत.
स्वतंत्र विषयाची सगळ्यात जास्त मागणी किंवा प्रश्न कशावर आहेत की स्वतंत्र विज्ञानावर आहे, स्वतंत्र मराठीवर आहे, स्वतंत्र चालू घडामोडीवर आहे. हे तुमचं या विश्लेषणाचं महत्त्व सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत ही भूमिका स्पष्ट करतोय. मित्रांनो, अभ्यास प्रत्येकजण करतोय, कठोर मेहनत घेतोय. मुद्दा हा नाही आहे की लोक अभ्यास करत नाही आहे. मुद्दा हा आहे की त्या अभ्यासाला ज्याला दिशा असेल तोच या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकेल. आता बघा, प्रश्नांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपल्याला चर्चा करायची आहे, आता पुढच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल कोणते? आता वनस्पती आणि त्याच्यामध्ये आढळणारे आम्ल असेल, सोबत जीवनसत्व असेल, कोणता रासायनिक घटक असेल, हे जे तुम्हाला बेसिक पुस्तकात 5वी ते 10वी पर्यंत वाचायला मिळेल, हे सर्व प्रश्न स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी विचारलेले दिसतील. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? आता इथं आवळा विचारला. आता आवळाच्या ठिकाणी ते इथे देऊन देतील लिंबू देऊन देतील किंवा संत्री देऊन देतील. असं फळचं नाव बदलून तुम्हाला हा पुढचा आम्लाचा प्रकार विचारला जाऊ शकतो. रातांधळेपणा ज्या पद्धतीने विचारला त्याप्रमाणे डोळ्यांचा वृक्षपणा, डोळ्यांची निगा राखण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचं आहे याच्यावर, म्हणजे आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते ती यादी पाठ पाहिजे. कोणत्या फळामध्ये काय कोणता आम्ल आहे ते माहीत पाहिजे. कोणत्या आजाराला किंवा आजाराचं निदान करण्यासाठी डॉक्टर जे असतात ते स्वतंत्र डॉक्टर त्या विशिष्ट आजारासाठी त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं असतं. त्या स्पेशलायझेशनला काय म्हणतात ते इथं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. कर्करोगाचं उपचाराने तर ऑन्कॉलॉजीच्या संदर्भात, कार्डिओलॉजिस्ट कशाला म्हणतात, हृदयरोगाच्या संदर्भात न्यूरोलॉजिस्ट कशाला म्हणतात, चेतासंस्था किंवा ब्रेनच्या संदर्भात, नेफ्रॉलॉजी म्हणजे काय तर जे किडनीच्या संदर्भातले इलाज करतात, जे किंवा डिलिव्हरी प्रसूतीच्या संदर्भात, स्त्रियांच्या संदर्भात जे डिलिव्हरीसाठी जे डॉक्टर्स असतात त्यांना गायनेकॉलॉजिस्ट म्हणतात. असं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे किंवा ते आपल्याला वाचावंच लागेल, पाठ करावंच लागेल. कृत्रिम फळ पिकवण्यासाठी कोणत्या रसायनावर बंदी घातलेली आहे ते रसायनाचं नाव माहीत पाहिजे. हे चालू घडामोडींचं सायन्सची टच दिलेलं आहे. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? रसायनशास्त्राच्या संदर्भात आहे. ChatGPTचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे तंत्रज्ञानाच्या संदर्भात. तंबाखूमध्ये कोणतं हानिकारक रसायन असतं त्या रसायनचं नाव विचारलं. सायनाईडमध्ये कोणतं विषारी घटक असतो ते विचारलेलं आहे. पेशी संरक्षक पेशी कशाला म्हणतात त्याच्याबद्दल पांढऱ्या रक्तपेशी. आता यांना शरीराची सैनिकही म्हटलं जातं. येतं लक्षात. मग याला पर्यायी नावं काय ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते त्याचाही संदर्भ तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे हे प्रश्न तुम्हाला फॅक्च्युअल तर आहेत, सांगण्याचं तात्पर्य काय, फॅक्च्युअल तर आहेत पण सोबतच ते कसे आहेत, ॲप्लिकेशन बेस्डवरचे प्रश्न तुम्हाला साध्या पोलीस भरतीला विचारलेला आहे. त्याच्यामुळे विज्ञानाचा विशेष करून अभ्यास करत असताना आपण कशावर भर दिला पाहिजे, काही ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या कशा टाळता येऊ शकतात तुम्हाला अभ्यास करत असताना, तुमची मेहनत वाया जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करत असताना हे घटक फोकस ठेवणं आवश्यक आहे. त्याचा अभ्यास कसा करायचा आहे त्याचे लेक्चर्स मी जे घेणार आहे आणि ते अपलोड करणार आहे ॲप्लिकेशनमध्ये ते तुम्हाला दिसतीलच. त्याचा निश्चित तुम्हाला या पोलीस भरतीच्या पेपरला 100% फायदा होईल, यात शंका नाही. सांगण्याचं तात्पर्य होतं की विश्लेषण करून विद्यार्थ्यांना एक दिशा मिळाली पाहिजे. ठाण्याचा पेपर घेऊन मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित तुम्हाला याचं मार्गदर्शन त्याचा फायदा होईल. येत्या कालखंडामध्ये पुढच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर आपण बोलणार आहोत आणि अभ्यासाला सुरुवात तुम्ही केलेलीच असेल त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सुधारणा करता येईल या विश्लेषणाचा आधार घेऊन तुम्ही ते करू शकता. येत्या मित्रांनो लक्षात. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.